म्हणजे सर वर्षाला पकडला ना तर हजारो कोटीचा निधी तो किल्ला उपलब्ध करून देतोय. माझी पण हीच कल्पना आहे, किल्ल्यांचं रूपांतर मोगलांना जगवायला किंवा ब्रिटिशांना जगवण्यासाठी किल्ले उभे करतोय. म्हणजे हे जे 4 किल्ले तुम्ही म्हटले ना, तोरणा, राजगड, सिंहगड, पुरंदर, हा प्रत्येक किल्ला महिन्याला किमान 1000 कोटी. हो, आणि हेच मी हरलं म्हणून मी पण हे तुम्ही म्हणता तसं काय तुमची. सर प्रश्न रोजगाराचाच असेल तर सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही ज्या बारामती लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आहात त्या बारामती मतदारसंघामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे 3-4 किल्ले येतात. मग तो पुरंदर असेल, राजगड असेल, तोरणा असेल किंवा कोंढाणासारखा किल्ला असेल, ही 4-5 किल्ले येतात. आणि तसं बघितलं तर किल्ले हा खूप मोठा रोजगार मिळवून देणारी साधनं आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी ते निर्माण केलेले आहेत. आपल्याला फक्त आता रोजगार तयार करायचा. मग त्या किल्ल्यांविषयी, तो जो भूभाग आहे, ज्या भागात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं, त्यातून रोजगार उभा राहू शकतो. सर रोजगार नाही, किमान 4 लाख कुटुंबांचा उद्योग उभा राहील. आणि एका कुटुंबात म्हणजे 4 लाख कुटुंब म्हणल्यावर सर एका कुटुंबामध्ये 4 लोक जरी पकडली तरी केवळ या बारामती मतदारसंघातील 16 लाख तरुणांना रोजगार निर्माण होईल. बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदारांची संख्या आहे 23-24 लाख. मी कल्पना करतोय 16 लाख लोकांना रोजगार द्यायची. म्हणजे घरटी, जसं शिवाजी महाराजांनी घर तिथे मावळा तयार केला तसं प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक गल्लीमध्ये आम्ही एक उद्योजक तयार करून प्रत्येक घरामध्ये एक रोजगार आम्हाला निर्माण करता येईल. हे मला शक्य का वाटतंय, कारण त्या किल्ल्यांमध्ये पोटेन्शियल आहे. ते किल्ले वनदुर्ग आहेत, साहसी पर्यटन, शौर्य पर्यटन, वन पर्यटन, पावसाळी पर्यटन, उन्हाळी पर्यटन, हिवाळी पर्यटन, दिवसा पर्यटन, रात्री पर्यटन, हेलिकॉप्टरनी पर्यटन, चालत पर्यटन, डोलीतून पर्यटन, रोपवेनी पर्यटन, एवढ्या सगळे प्रकार जर एकत्र केले तर डेफिनेटली 16 लाख मुलांना, म्हणजे आमचा जो 12 लाखाचा आकडा आहे ना तो डायरेक्ट 4 ने वाढतोय. 16 लाख तरुणांना आम्ही रोजगार देऊ शकतो. आणि हे मला का वाटतं म्हणजे शक्य काय, आम्ही दुबईमध्ये दरवर्षी शिवजयंती करतो. दुबईतला एक किल्ला आहे, 4 गुंठ्याचाच किल्ला असेल. 4 गुंठ्याचा, 4च गुंठ्याचा किल्ला. म्हणजे जेवढ्याचे आपल्याकडे लोक वाडा बांधतात ना किंवा आपल्याकडे फार्म हाऊस बांधतात ना, तेवढ्याच साईजचा किल्ला आहे. मग तो जास्त हिस्टोरिक असल्यामुळे त्याला तोडफोड न करता त्यांनी खालीच बेसमेंटमध्ये आणखी 2 माळे केलेले आहेत आणि खालून तो किल्ला चालू होतो. मग खाली बेसमेंट, मग फर्स्ट फ्लोअर आणि वर असं खाली 2 माळे आणि मग वर एक बेसमेंटपर्यंत. एवढ्याशा 4 गुंठ्याच्या त्या किल्ल्यामध्ये दिवसभर पर्यटकांची गर्दी असते. आणि तिथे मला वाटतं काहीतरी 10 दिराम त्याची किल्ला बघायची फी आहे. भारतीय रुपीज 200 रुपये. 200. 4 गुंठ्याचा किल्ला बघायला लय तिला अर्धा तास तुम्हाला पुरेसा आहे, त्याला 200 रुपये तिकीट आहे. आपले किल्ले तर सर 4-4 किलोमीटरचे आहेत. दिवस जाईल तुमचा. जाईल. मला वाटतं 20,000 रुपये जरी फी ठेवली ना तरी ती कमी पडेल. एवढे मोठे हे किल्ले आहेत. 4 गुंठ्याचे जे 200 रुपये, तर सर 4-4 किलोमीटर आणि दिवसभर फिरलं तरी संपणार नाही एवढे मोठे किल्ले आहेत. म्हणजे राजगड घ्या, तोरणा घ्या, सिंहगड घ्या, पुरंदर घ्या, एका कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्याला जायचं म्हणलं ना संध्याकाळ होईल माणसाची. व्यवस्थित बघत गेला तर मी रशियामध्ये झारचा किल्ला बघितला. म्हणजे रशियावर ज्यांचं राज्य होतं अनेक वर्ष, त्या झारच्या राजाचा किल्ला. तुम्हाला माहिती आहे किती एकरमध्ये किल्ला असेल? इकडचा असेल 25-30 एकरमध्ये. 2600 एकरामध्ये किल्ला आहे. 2600 एकरामध्ये. आणि आज त्या किल्ल्याचं त्यांनी असं रिस्टोरेशन केलेलं आहे, त्याचं संवर्धन केलं की त्या किल्ल्याच्या आतमध्ये रशियाचे जे राष्ट्रपती आहेत व्लादिमीर पुतीन, त्यांचं घर आहे किल्ल्याच्या आतमध्ये. त्यांचं ऑफिस आहे, त्यांचे 4 हेलिपॅड आहेत. आणि तो किल्ला बघायला ज्यावेळी आम्ही होतो त्यावेळी असे 16 गेट होते सर. जसे आपल्याकडे रेल्वे स्टेशनला गेट असतात ना तसे 16 काउंटरचे गेट होते. आणि लमसम तिकीट होत्या ग्रुप वाईज, 100, 150, 200 लोकांचा ग्रुप असायचा. असे ग्रुप असून सुद्धा 16 लाईन होत्या सर. आणि मला वाटतं त्या दिवशी 40 ते 50 हजार लोक ते किल्ला बघायला मी बघितलेले आहेत. वन टाइम. हा. आणि 800 रुपये फी होती. दिवसभरात त्याची संख्या 4 पट असेल. हो. म्हणजे सर एक आपण ॲव्हरेज 40,000 जरी लोक पकडले दिवसाचे, म्हणजे ज्या दिवशी मी गेलो त्या दिवशी संध्याकाळ चित्र म्हणतोय मी, गुणिले म्हणजे 40,000 गुणिले 800 रुपये जर पकडले सर तर काही लाख रुपयांचा निधी हा एका दिवसामध्ये, म्हणजे सर वर्षाला पकडला ना तर हजारो कोटीचा निधी तो किल्ला उपलब्ध करून देतोय. माझी पण हीच कल्पना आहे की अशाच प्रकारे हजारो कोटी महिन्याला प्रत्येक किल्ला देऊ शकतो. म्हणजे हे जे 4 किल्ले तुम्ही म्हटले ना, तोरणा, राजगड, सिंहगड, पुरंदर, हा प्रत्येक किल्ला महिन्याला किमान 1000 कोटी महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीत टाकू शकतो आणि 16 लाख तरुणांना रोजगार देऊ शकतो. आणि म्हणून मला वाटतं की इतिहासाचं रूपांतर शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये हे किल्ले म्हणजे लष्करी ठाणी म्हणून तयार केली ती. आज आपण या किल्ल्यांचं रूपांतर बाजारपेठेत करूया, उद्योगात करूया, रोजगारात करूया. आणि त्याच मावळ्यांचे वंशज आहेत ना ज्यांनी शिवरायांसाठी कष्ट घेतले, स्वराज्यासाठी ज्यांनी जीवाची बाजी लावली, त्यांचे तर मावळे आपल्याला जगवायचे आहेत ना. आपण कुठं मोगलांना जगवायला किंवा ब्रिटिशांना जगवण्यासाठी किल्ले उभे करतोय. आपण आपल्या लोकांना रोजगार मिळेल याच्यासाठी हे किल्ले उभे करतोय. करायला पाहिजेत. आणि ते विजन
कोणत्याही राजकीय पक्षाकडे नाही, ते विजन कोणत्याही नेत्याकडे नाही. निवडणूक आले की लोक म्हणतात की शिवछत्रपतींचा आशीर्वाद आम्हाला द्या, तुम्हाला द्या. सगळे शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेत आहेत, पण स्वराज्याला शाप देत आहेत. मागतात शिवाजी महाराजांचे आशीर्वाद, लोक शिवाजी महाराजांकडे बघून यांना मतं देत आहेत, पण नंतर मात्र हे शापामध्ये रूपांतर होते. मला वाटतं शिवाजी महाराजांचे आशीर्वाद मागण्यापेक्षा शिवाजी महाराजांचा वासा मागूया, आपण शिवाजी महाराजांचा वारसा मागूया आणि तो वारसा आपण पुढे चालूया. जे शिवाजी महाराजांनी केलं तेच आपण करूया. शिवाजी महाराजांनी कधी कोणाला फसवलं नाही, आपण कोणाला फसवायला नाही पाहिजे. शिवाजी महाराजांनी रयतेची कामं केलेली आहेत. अशीच माणसं निवडून द्या जी रयतेची कामं करतील. आज लोकांची पोटं एवढी मोठी झाली आहेत सर, पोटं एवढी मोठी झालेली आहेत की आपल्याला 400-500 स्क्वेअर फूटचं घर पुरू शकतं. लोक 2-2 एकरची घरं बांधत आहेत, 100-100 एकर जमिनीवर फार्म हाऊस बांधत आहेत, पण शिवाजी महाराजांच्या किल्ल्यासाठी 100 रुपये द्यायला तयार नाहीत. आणि तिजोरी कोणाची आहे? रयतेचीच आहे. तिजोरी कोणाची आहे? समाजाची. आणि समाजाची जी श्रद्धा आहे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचं नाव सांगून निवडून यायचं. पण कुणीही शिवाजी महाराजांचं अगदी अरबी समुद्रातलं स्मारक झालं नाही. अगदी रायगडाच्या बाबतीत तुम्ही बघा, कोणताही किल्ला जसा होता ऐतिहासिक तसा डेव्हलप करायला कोणत्याच पक्षाला, कोणत्याच सरकारला आतापर्यंत जमलेलं नाही. आणि याचं कारण असं की कोणत्याच पक्षातल्या कोणत्याच नेत्याची ही मानसिकता नाही. आपण मतदारांनी फक्त फसवणूक करून घेतली स्वतःची की अरे हे कामाचे नाहीत, आपण ह्यांना निवडून देऊ. ते आणखी बिनकामाचे निघाले. आता लोकांना वाटतं हे कामातूनच गेलेले आहेत, मग आपण दुसऱ्याला निवडून देऊ. ते तर पक्के कामातून गेलेले असणार आहेत. आणि म्हणून लोकांचा आता कल बदलला आहे आणि लोक म्हणतात की आम्ही जागोजागच्या अपक्षांना मत देऊ, पक्षांना मत देऊन आम्ही कंटाळलेलो आहे. मान पक्षाला हां आणि मत अपक्षाला. हो, आणि हेच मी हरलं म्हणून मी पण हे तुम्ही म्हणता तसं तुमची टॅगलाईन. हां, आम्ही ती टॅगलाईन घेतली की बाबा तुम्हाला पक्षपार्टीचा लय म्हणजे हे ना, तुम्हाला काय काय म्हणू आपण, पुळका आहे तर असू दे, पण तो पुळका गळका आहे ना, गळका आहे. तो पुळका गळका आहे ना. शिवाजी महाराजांसाठी काय आहे? काय बरोबर ना. तर जे जसं म्हणतात ना शिवाजी महाराजांसाठी आम्ही याव करू तेव करू, काही लोक निवडणुकीच्या अगोदर किल्ल्यावर जातात, पण आपण हेलिकॉप्टरनं जातात, काही लोक डोलीत बसून जातात, काही लोक रोपवेने जातात. पण खरे शिवभक्त येतं, जे गरीब येतं किंवा असं मध्यमवर्गीय येतं, त्यांना चालण्यासाठी तरी आपण रस्ता ठेवला आहे का? जर एखादा माणूस परिवारासकट गेला रायगडावरती कुठल्याही किल्ल्यावर, त्याची हागायची तरी व्यवस्था आहे का सर? नाही सर, जबरदस्त वाईट परिस्थिती किल्ल्यांची. आणि किल्ल्यांचा चहूबाजूचा परिसर हा प्लॉटिंगनी सोल्ड आउट झालेला आहे. म्हणजे सगळं काही विकलेलं आहे, फक्त किल्ले तेवढेच बाकीचे राहिलेत विकायचे. आणि पुढच्या काळात मला तरी वाटतंय की जर चांगला राजकारणी त्यात उतरला नाही, किल्ल्यांची डागडुजी केली नाही, किल्ल्यांचं पर्यटन वाढवलं नाही, तर काही दिवसात किल्ले सुद्धा विकले जातील, गॅरंटी नाही. सर, जेव्हा किल्लेदार विकले जात नव्हते, शिलेदार विकले जात नव्हते, तेव्हा ते किल्ले सुरक्षितच होते. सर, आज अशी काही गॅरंटी देता येत नाही. आज किल्लेदार राहिलेले नाहीत, आज शिलेदार राहिलेले नाहीत. आज लोक ह्या पक्षातून त्या पक्षात, जसं आपण एस टी बदलतो की नाही, म्हणजे रिक्षातून उतरतो आणि एस टीत बसतो, एस टीतून उतरलो की आपण ट्रेनमध्ये बसतो, ट्रेनमधून उतरलो की आपण विमानात बसतो. सर, अशा प्रकारचं काम इकडे चालू आहे. आणि प्रत्येकजण एका पक्षातून दुसऱ्या पक्षात गेला की एकच काम सांगतो, विकासा कामासाठी आम्ही सोबत गेलेलो आहोत, विकास कामासाठी आम्ही ह्यांच्यासोबत गेलेलो आहोत. मग पहिले लोक काय करत होते ज्यांच्या तुम्ही सोबत होते? विकास सापडतायत ते, हे विकास शोधतायत की विकास नावाची व्यक्ती आहे, विकास नावाची जागा आहे का, विकास नावाचा पक्ष आहे का, विकास नावाची संकल्पना आहे, हे सगळं शोधतायत. आणि भ्रष्टाचारावरती सगळे बोलतात. हा त्याच्या भ्रष्टाचारावर बोलतो, तो त्याच्या भ्रष्टाचारावर बोलतो, पण दोघेही त्या भ्रष्टाचाराच्या पैशाने मिळालेल्या एका टेबलावर बसून जेवतात. आणि मतदार बघतात. खाली मी बघितलं, मी इंदापूरमध्ये फिरलो, मी दौंडमध्ये फिरलो, बारामतीत फिरलो, पुरंदरमध्ये फिरलो, भोरमध्ये फिरलो. मी सर्वसामान्य मावळ्यांचे कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या की तुमचं काय म्हणणं आहे. ते म्हणले, साहेब आमच्यासारखे मूर्ख आम्हीच आहोत. म्हणलं, का बरं तुम्ही स्वतःला मूर्ख समजताय? म्हणलं, तसंही स्वतःला मूर्ख समजणं हे शहाणपणाचं पहिलं लक्षण आहे. कारण कोणत्याही शहाण्या माणसाला असं वाटतं की आपल्याला कमी कळतं, आणि प्रत्येक मूर्खाला असं वाटतं की मला सगळं काही कळतं. तर तुम्हाला आपण मूर्ख आहोत याची जाणीव होती, ही पहिलं शहाणपणाचं साक्षात्कार आहे. तर म्हणलं, तुम्हाला आता तुमची प्रतिक्रिया काय? ते म्हणले, आमची उमेदीची वर्ष होती, आपण काहीतरी समाजासाठी देशासाठी करूया म्हणून आम्ही या पक्षात संधी नाही म्हणून त्या पक्षात जायचो, त्या पक्षात संधी नाही तर ह्या पक्षात जायचो. आणि ह्या इलेक्शन आले की मग पुढारी आम्हाला चार्ज करायचे, चेतवायचे. मग त्या प्रसंगी कधी दारू, कधी मटण, कधी पैसे, कधी आश्वासन, कधी प्रमोशन, कधी भविष्य दाखवायचे, याव करू त्याव करू म्हणून आम्ही नेटाने लढायचो. कधी कधी आम्ही मेटाने लढायचो, कधी कधी बांबूने लढायचो, कधी काठीने लढायचो. मग आमच्यावरती पोलीस केस झाल्या, एकमेकाची डोकीफोडी झाली. आणि आता आमच्यावरती केसेस आहेत, त्यांच्यावर केसेस आहेत, आमच्यावर केसेस आहेत. आणि पुढाऱ्यांच्या नावावरती मात्र निवडणूक आल्या की फक्त मिसेस आहेत किंवा पुढाऱ्यांच्या नावावरती इलेक्शन आलं की फक्त त्यांचा मुलगा आहे. एरवी आम्ही त्यांचे कार्यकर्ते मुलाप्रमाणे असतो, आम्ही त्यांच्या जावयाप्रमाणे असतो. पण जसं इलेक्शन येतं ना, 1 महिन्या अगोदर
आम्ही डायरेक्ट पोरकं होतो. अगदी पोरक होतो. मग त्या कार्यकर्त्यांना बिचाऱ्यांना म्हणजे तो असतो भाऊ बरोबर आणि हा भाऊंचा कट्टर कार्यकर्ता असतो आणि भाऊ ऐनवेळी टांग मारतो आणि दादाकडे जातो. मग आता करायचं काय? हा दादाचा कट्टर कार्यकर्ता असतो, दादा अण्णाकडे जातो. आता दादाच्या कार्यकर्त्यांनी करायचं काय? हा अण्णाचा कट्टर कार्यकर्ता असतो, तो बापूकडे जातो. आता बापू गेला ह्या कार्यकर्त्यांनी काय करायचं? आणि जो बापूचा कार्यकर्ता असतोय तो ताईकडे जातो. आता त्यांनी काय करायचं? आणि जो ताईचा कार्यकर्ता असतोय तो वहिनीकडे जातोय. आता म्हणजे तुम्हाला सांगतो ना, लोक अशा प्रकारे नेते इझिली पक्ष बदलतायत ना